भाजपा उमेदवाराच्या होर्डिंगवर आता शेण फेकल्याची माहिती समोर येते। सुभाष कासनगोट्टुवार यांच्या प्रतिमेवर हे आता शेण फेकल्याची माहिती। चंद्रपूर शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आलेले भाजपाचे उमेदवार सुभाष कासनगोट्टुवार यांच्या होर्डिंगवर शेण फेकण्यात आल्याचा हा प्रकार घडलेला आहे। प्रभाग क्रमांक 1 मधील रामकृष्ण सोसायटी परिसरात सर्वच पक्षांच्या उमेदवारांचे होर्डिंग्ज लागलेले आहेत। त्याच ठिकाणी भाजपाच्या उमेदवारांचे हे होर्डिंग याच होर्डिंगवर शेण फेकल्याचं पाहायला मिळतंय। यातील सुभाष कासनगोट्टुवार यांच्याच प्रतिमेवर हे शेण फेकलं आहे। भाजपा प्रदेशाध्यक्षांनी अंतिम केलेल्या उमेदवारांच्या यादीतील 17 उमेदवार बदलण्याचा प्रताप सुभाष कासनगोट्टुवार यांनी केला होता। त्यानंतर त्यांना तातडीनं पदावरून हटवण्यात आलं होतं। त्या उमेदवारांना यांनी कापलं, त्यांचा मोठा रोष सुभाष कासनगोट्टुवार यांच्यावर आहे। शेण फेकण्याची कृती यातून झाली नसावी ना अशी शंका आता व्यक्त केली जाते। तर सुरुवात आहे, आणखीन पुढे बघा काय काय होतं ते, असा टोला या ठिकाणी वडट्टीवार यांनी लगावलाय। ज्यांनी शेण खाल्लं आहे त्याच्यावर शेण फेकणारच म्हणून खूप म्हणजे चंद्रपूरमध्ये भ्रष्टाचार रूपी इतकं शेण खाल्लेलं आहे या लोकांनी। त्यामुळं यांना शेण खाण्याची आता पाळी लोकांनी आणलेली आहे। शेण मारा हा त्यातून होतोय। लोकांना हा उद्रेक करायला लागलेला आहे, कारण पूर्ण कॉर्पोरेशन ही उद्ध्वस्त केली, प्रचंड भ्रष्टाचार केला। जवळपास 1,500 कोटी रुपयाची कामं झाली त्या शहरामध्ये, पण विकासाचा पत्ता दिसत नाही। बातमी आहे सोलापूरमधून। सोलापूरमधील 28 बंडखोरांचं भाजपाकडून निलंबन करण्यात आलंय। माघार न घेणाऱ्या कार्यकर्त्यांना भाजपाकडून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय। एका माजी उपमहापौरासह 6 माजी नगरसेवकांचा समावेश। सर्वजण सोलापूर मनपा निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी थेट इशारा दिल्यानंतरही उमेदवारी कायम ठेवून बंडखोरी करणाऱ्या सोलापुरातील 28 जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। यामध्ये एक माजी उपमहापौर, 6 माजी नगरसेवकांचा समावेश। प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी 2 दिवसांपूर्वीच बंडखोरांना इशारा दिला होता। त्यानंतरही माघार न घेणाऱ्या 28 कार्यकर्त्यांना भाजपाने पक्षाबाहेरचा रस्ता दाखवलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।